श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर महिलांनो, ताईंनो, आज मी खूप महत्त्वाची एक माहिती घेऊन आलेली आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या घरासमोर तुळस असतेच असते. असा कोणताही एकही घर नसते त्यांच्या घरासमोर तुळस नसेल. जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल, तर तुम्ही आवर्जून तुळस आपल्या घरामध्ये लावायला पाहिजे. तुळशी माता ज्या समोर तुळशी वृंदावन असते, त्या घरावर अचानक येणारे संकट टळतात आणि सगळे काही संकट तुळशी माता आपल्यावर घेत असते. म्हणून आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन असायलाच पाहिजे आणि दररोज घरच्या लक्ष्मीने जल अर्पण करून पंचोपचार पूजा करायलाच पाहिजे. बघा, ज्या समोर तुळस असते, तर आपल्या घरावरती काही अचानक येणारे संकटे असतील, तर आपली तुळस कधी-कधी सुकून जाते. तर तुमच्या घरातली तुळस सुकून जात असेल, तर तुम्ही समजून घ्या, की तुमच्या वर काही संकट येणार होते आणि ते तुळशी मातेनं आपल्या स्वतःवर घेतलेलं आहे. म्हणून ती तुळस सुकलेली आहे. एवढं सामर्थ्य आहे तुळशी मातेमध्ये. ज्या अंगणामध्ये चं वृंदावन असतं, त्या घरामध्ये आणि त्यांच्या घरावरती माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न राहते. भगवान विष्णूची पूजा तुळशीशिवाय होत नाही. कोणतीही पूजा आपण तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा होत नाही. आणि भगवान विष्णूची पूजा तुळशीशिवाय नाही झाली, तर माता लक्ष्मी सुद्धा संतुष्ट होत नाही. म्हणून आपल्या घरासमोर एक तुळस असायलाच हवी. आता आपण शहर वस्तीमध्ये राहतो, आपण अपार्टमेंटमध्ये राहत असतो, म्हणून आपल्याला अंगण भेटत नाही. आपण तुळशी लावायला आपल्याला जमत नाही. तरीही आपल्याला छोटीशी थोडीशी तरी जागा असते, गॅलरी असते, आपली बाल्कनी असते. त्याच्यामध्ये छोटी कुंडी घ्यायची आणि त्या कुंडीमध्ये आपल्याला तुळस लावायची आहे. काही कारणाने जर तुळस आपली सुकली, तर लगेच ती तुळस काढून टाकायची आहे आणि दुसरी तुळस लावायची आहे. आणि आपण दररोज त्या तुळशी मातेची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. जल अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीची हळदी, कुंकू आपल्याला अर्पण करून रोज सकाळ संध्याकाळ एक दिवा जरूर लावायचा आहे. आणि आपलं सौभाग्य अखंड राहावं, आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड टिकावं, म्हणून तुळशी मातेला विनंती करायची आहे. आणि तेच करत करत असताना आपल्याला हा एक मंत्र सुद्धा बोलायचा आहे. ह्या मंत्रामध्ये सुद्धा एवढे सामर्थ्य आहे. भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचे सामर्थ्य ह्या तुळशी मातेमध्ये आहे. भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात तुळशी मातेची पूजा केल्याने. म्हणून महिलाने घरची जे लक्ष्मी स्वरूपी महिला असती, जे घरची पूजा वगैरे करत असती, ती जी महिला असती, ती तुळशी मातेची पूजा करायची असते. आणि मातेची पूजा करत असताना मंत्र, स्तोत्र हे आपण बोलत असतो. पण असा एक आज मंत्र मी सांगणार आहे. ते मंत्र दररोज आपण तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे. पूजा करत असताना तुम्ही 11 वेळेस म्हणा, 5 वेळेस म्हणा, किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुम्ही म्हणू शकता. तर हा मंत्र खूप साधा आहे, सोपा आहे. तर हा मंत्र कोणता मी तुम्हाला लिहून देते वरती. तुळशीला नमस्कार करताना म्हणायचं आहे, तुळशी श्री सखी शिवे पापहारिणी पुण्य दे. नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. हे लक्ष्मीची भगिनी, कल्याण करणारी, पाप दूर करणारी, पुण्य देणारी आणि जिची स्तुती करताना व विष्णूला अतिशय प्रिय अशा तुळशी माते, तुला मी नमस्कार करतो. हा मराठीचा अर्थ आहे, मी खाली बघा दिलेला आहे. तर हा मंत्र तुम्ही लिहून घ्या वहीवरती आणि दररोज हा मंत्र तुम्ही तुळशी मातेची पूजा करत असताना दररोज हा मंत्र म्हणूनच मातेची पूजा करायची आहे. जशी जशी तुळशी माता सौभाग्यवती आहे, तिचं अखंड सौभाग्य आहे, त्याच प्रकारे आपलं सौभाग्य अखंड राहावं, आपल्या मनासारखं पती प्राप्त व्हावं. तुळशी माता ला जसं मनासारखं पती प्राप्त झालं, भगवान विष्णू प्राप्त झाले, त्याच प्रकारे आपल्याला आपल्या मनासारखं प्राप्त व्हावं आणि जशी
तुळशी माता सौभाग्यवती आहे, अखंड सौभाग्य आहे. तसंच आपलं सुद्धा अखंड सौभाग्य राहावं. माताला तुळशीला नमस्कार करायचा आहे, 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. तुळशी मातेला रोज सकाळ संध्याकाळ पूजा, पंचोपचार पूजा करून धूप-दीप लावून एक दिवा जरूर लावायचा आहे. तर दररोज आपल्या तुळशी मातेची पूजा करा आणि घरामध्ये तुळस नसेल तर एक तुळशीचं वृंदावन छोट्या कुंडीमध्ये आणून तुम्ही लावा आणि तुळशीची पूजा करा. जशी तुळशी पवित्र आहे आणि ती औषधी सुद्धा आहे. ज्याला काही जास्त कफ वगैरे झालं तर तुळशीचे 5 पानं घेऊन उकळून 1 ग्लास पाण्याचा ते अर्धा ग्लास करून त्याचा काढा पिल्याने सुद्धा आपले कफ वगैरे कमी होतात. तर ही तुळशीविषयी छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दिवस जावो.